चंदनाचे वृक्ष तोडण्यास मनाई आहे। वन विभागाकडून अनेक अटींची पूर्तता केल्यानंतर काही प्रमाणात या वृक्षाचे दोहन करण्यास परवानगी मिळू शकते। महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यामध्ये चंदनाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत व सदर वृक्षांचा व्यावसायिक वापर करणे सुलभ आहे। महाराष्ट्रात चंदनाच्या वृक्षांची व्यावसायिक स्वरूपात लागवड करण्यास शेतकरी वर्ग धजावत नाही, त्यामुळे शेताच्या बांधावर, ओढ्याच्या किनारी, डोंगराळ भागात चंदनाची झाडे दिसून येतात। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, उत्तर दक्षिण अक्कलकोट, माढा, करमाळा, बार्शी या तालुक्यातील परिसरामध्ये चंदनाच्या झाडांची तोड झाल्याच्या घटना घडत आहेत। तसेच झाड पक्व झाले आहे की याचा शोध घेण्याकरता जमिनीपासून काही अंतरावर झाडाच्या खोडावरती गिरमिटने छिद्र पाडण्याच्या खुणा अनेक झाडांवरती दिसून येतात। चंदन हे मौल्यवान वृक्षांमध्ये गणले जाते। याचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती तसेच रसायनांच्या निर्मितीसाठी होतो। त्यामुळे चंदनाच्या झाडाची अवैध तोड व चोरीच्या घटना घडतात। या घटना रोखण्यासाठी वन विभाग व महसूल विभाग आणि पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे। ग्रामीण भागातील चंदनाच्या प्रत्येक झाडाचे जिओ टॅगिंग करणे अपेक्षित आहे, परंतु या तिन्ही खात्याकडून कोणतेच प्रयत्न दिसून येत नाहीत, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी व्यक्त केली। चंदन हे मौल्यवान वृक्षामध्ये गणले जाते। गेल्या काही वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर अशा तालुक्यामध्ये चंदनाची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे। या वृक्षाला मनाई असताना देखील वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते। जी चंदनाची झाडे 10 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये ओढ्याच्या कडेला, नदीच्या किनारी दिसत होती, ती आत्ता दुर्मिळ झाली आहेत। जी झाडं शिल्लक आहेत त्या झाडांना गिरमिटने होल पाडून चंदन तपासले जाते, परंतु चंदन चोरी करणाराला अद्याप ही कोणत्या प्रकारचा दंड होत नाही किंवा त्यांच्याकडे जाणून बुजून शासनाकडून दुर्लक्ष केले जाते। चंदन तोड थांबवण्यासाठी राज्य शासनाने एक चांगल्या प्रकारचं पाऊल उचललं पाहिजे, जेणेकरून आपण एखाद्या झाडाचं जिओ टॅगिंग केलं पाहिजे। त्या माध्यमातून ते झाड पाहता यावं आणि ते तोडण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात, तेव्हा हे चंदनाचं झाड तोडलं जातं। परंतु बेकायदेशीर चंदनाचे दहन आणि दफन केलं जातं। त्यामुळे शासनाचं जे काही ध्येय धोरण आहेत हे अत्यंत चुकीच्या पद्धती आहेत। त्यामुळे भारतासारख्या देशाला आज वृक्षापासून वंचित राहावे लागत आहे। वृक्षतोडीमध्ये भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आहे, परंतु शासन एका बाजूला आपण पाहत असाल की शासनाला वृक्षतोडीबाबत कोणतीच दयामाया नाही। वृक्ष तोडले जातात, चंदनासारख्या मौल्यवान वस्तू तोडल्या जातात, परंतु शासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। वन विभाग आणि पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।